नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारतातील एक दूरदृष्टीचे राजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशाच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील देवगड कराड परिसर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव चव्हाण आणि आईचे नाव विठाबाई चव्हाण असे होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने अत्यंत कष्ट करून त्यांचे संगोपन केले आणि शिक्षण दिले. यशवंतराव चव्हाण तरुणपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या आंदोलनामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. स्वातंत्र्य लढ्यातील या योगदानामुळे त्यांना लोकांचा मोठा आदर मिळाला. स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळाली. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी शिक्षण, शेती, सहकार चळवळ आणि औद्योगिक विकास यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा मजबूत पाया घातला गेला. यशवंतराव चव्हाण यांनी केंद्र सरकारमध्येही अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले. ते भारताचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री या पदावर कार्यरत होते. त्यांनी देशाच्या संरक्षण आणि विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. यशवंतराव चव्हाण हे उत्तम लेखकही होते. त्यांनी काही पुस्तके लिहिली. त्यापैकी कृष्णा काठ हे आत्मचरित्र विशेष प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून त्यांच्या जीवन प्रवासाची माहिती मिळते. यशवंतराव चव्हाण यांचे 25 नोव्हेंबर 1984 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे ते महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे नेते म्हणून स्मरणात आहेत. यशवंतराव चव्हाण हे दूरदृष्टीचे, लोकाभिमुख आणि प्रामाणिक नेते होते. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारातून आजही अनेकांना प्रेरणा मिळते. आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती. त्यानिमित्ताने कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? नक्की कळवा. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. दुसरा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील देवगड कराड परिसर या ठिकाणी झाला. तिसरा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे नाव सांगा. बरोबर उत्तर आहे कृष्णा काठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांनी लिहिले आहे. चौथा प्रश्न,
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? बरोबर उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. यशवंतराव चव्हाण यांचे निधन कोठे झाले? बरोबर उत्तर आहे यशवंतराव चव्हाण यांचे निधन 25 नोव्हेंबर 1984 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी झाले. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.